बुलढाणा येथे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। या ठिकाणी त्यांच्या आपण पाहू शकता, हा आजचा दुसरा दिवस आहे। या ठिकाणी ते बसलेले आहे। विनाशर्त सरसकट कर्जमुक्ती व हक्काच्या पीक विम्यासाठी या ठिकाणी यांचं अन्नत्याग आंदोलन उपोषण जे आहे आंदोलन सुरू आहे। आजचा हा दुसरा दिवस आहे। आपण पाहू शकता की मोठ्या संख्येने या ठिकाणी जे शेतकरी वर्ग आहे तो आलेला आहे। यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। नेमकं काय त्यांच्या मागण्या आहेत या ठिकाणी काही मंडळी आहेत। भाऊ, काय सांगाल? या ठिकाणी आज अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस आहे, काय सांगा? आज रविकांत तुपकर यांचा अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस असून सुद्धा सरकार कुठल्याही प्रकारची या आंदोलनाची दखल घ्यायला तयार नाही आहे। जर सरकारने या गोष्टीची तात्काळ दखल नाही घेतली तर पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मावळे बनवा पेटवणार आहोत आणि जे सत्ताधारी आमदार, मंत्री, खासदार वगैरे असणार यांना पडता भुई करून एक भूतोन भविष्याचे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रात आम्ही एक शेतकऱ्याचे तरुण पोरं म्हणून उभे करणार आहोत। आजचा दुसरा दिवस आहे। आताच रवी भाऊशी आम्ही संवाद साधला। त्यांनी सांगितले की आंदोलनाने कुठेतरी मोडीच काढण्यासाठी असा प्रयत्न सत्ताधाऱ्याकडून होतो आहे। आपल्याला काय वाटते, ही गोष्ट खरी आहे? हे गोष्ट तर खरीच आहे, कारण आतापर्यंत एवढा मोठा आंदोलन होत असेल आणि म्हणून तिथं कोणतीही व्यवस्था केलेली नाही आहे, साधा कोणता पोलीसवाला दिसत नाही आहे, त्याच्यामुळे हे नक्कीच आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे। नेमकी आपली सरकारकडे काय मागणी असणार आहे? सरकारकडे आमची मागणी आहे की जे तुम्ही वचन दिलं होतं 7/12 कोरा ते वचन तुम्ही पूर्ण करावं। ज्यावेळेस तुम्ही भाषण करता किंवा अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे करता त्यावेळेस मुख्यमंत्र्यांना माझं म्हणणं आहे की तुम्ही नशा करून घोषणा करता का? घोषणा करताना माणसा शेतकऱ्यांची सर्व तुमची घोषणा शेतकरी अवलंबून असतो आणि त्यामुळे आम्हाला उपोषण करावं लागतं। या उपोषणात जर रवी भाऊच्या तब्येतीला किंवा केसालाही धक्का लागला तर पूर्ण महाराष्ट्रात जे सत्ताधारी असो, विरोधातले आमदार असो, खासदार असो, यांना कुठेही आम्ही फिरू देणार नाही। यांचे घर फोडू, जाळपोळ करू, काय करू ते पुढचा वेळच सांगेल ते। आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। अचानक या ठिकाणी आपण पाहिलं की कार्यकर्ते आक्रमक झाले, शेतकरी आक्रमक झालेला आहे। तर त्यांच्या रास्त मागण्या ह्या मान्य झाल्या नाही। रविकांत भाऊ तुपकर यांच्या जर काही बरं वाईट झालं तर याचा परिणाम शासनाला भोगावे लागेल अशा प्रकारची रोखठोक भूमिका या ठिकाणी कार्यकर्त्यांनी मांडलेली आहे। LS मराठीसाठी गणेश सवडतकर, बुलढाणा।